नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बिरवाडी परिसराला अवकाळी वादळी पावसाने झोडपले। खरवली व सोलमकोंड येथील 5 जणांच्या घरांचे अंशतः नुकसान। मागील सुमारे 1 महिन्यापासून वाढलेल्या तापमानाने होरपळलेल्या बिरवाडी परिसरातील नागरिकांना आज अवकाळी वादळी पावसाचा जोरदार फटका बसला असून विभागातील खरवली व सोलमकोंड येथील 5 जणांच्या घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन महाड तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे। या संदर्भात नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। सायंकाळी 4:30 नंतर वादळी वाऱ्याने सुरुवात झालेल्या या प्रकाराने नंतर वादळी पावसात रूपांतर केले। यामध्ये मौजे खरवली येथील प्रवीण नामदेव दशगोंकार यांचे घरचे छप्पर उडून गेले आहे, तर मौजे सोलमकोंड येथील कृष्णा पवार, भालचंद्र साळुंखे, सुरेश राखाडे, प्रमिला सुतार यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले असल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे। महाड शहरातही सायंकाळी 4:30 नंतर जोरदार झालेल्या वादळी वाऱ्याने बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले। सुरक्षेचा उपाय म्हणून सुरू असलेल्या कामांबरोबरच विद्युत पुरवठा विभागाकडूनही काही काळाकरता विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता। त्यानंतर 6 नंतर हा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झाल्याची माहिती विद्युत वितरण विभागाकडून देण्यात आली आहे। दरम्यान हे वृत्त लिहित असेपर्यंत वरील 2 गावांत व्यतिरिक्त महाड तालुक्यात अन्यत्र कुठेही नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, महाड।